नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय पावसाची भाजी बनवणार आहे. खूप गार वातावरण आहे, चोळीकडे पाऊस पडत आहे. तर आज असं गरम गरम अशी छान आज आपण उडदाची डाळ बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो बघा, उडदाची डाळ ही पौष्टिक असते शरीराला आणि तुम्हाला सांगते विशेष म्हणजे गरम असते. तर पावसाळ्यामध्ये ही उडदाची डाळ खाणं ही खूप छान असते आणि सर्दी पडसं वगैरे होत नाही. तर आज आपण साधे आणि सोपी अशी छान मस्त आता उडदाची डाळ बनवणार आहोत, गावाकडची साधी आणि सोपी. तर आता बघा, ही घेतलेली आहे आपण उडदाची डाळ. आता ही उडदाची डाळ प्रथम आपण धुवून घेणार आहोत. छान अशी पाण्याने धुवून घेऊन आणि शिजायला लावणार आहोत कुकरमध्ये. ते हलके असते ना तर बघा असे तरंगते. तर मस्त धुवून आता तिला मी कुकरमध्ये शिजायला लावते. तर मैत्रिणींनो बघा, आपण साधी सोपी आज ग्रीन डाळ बनवणार आहोत, हिरव्या कलरची. ते बघा किती घाण पाणी निघतं. आता हे पाणी फेकून देईन. स्वच्छ अशी डाळ आता ही धुवून काढणार. तर ही बघा मैत्रिणींनो, स्वच्छ अशी डाळ आपली छान मस्त धुवून काढलेली आहे, उडदाची डाळ. आता ह्या डाळीसाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. सामान काय काय लागतंय बाईच्या टाकण्यासाठी. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण साधे आणि सोपी हिरव्या मिरच्यामध्ये साधे आपले आणि सोपी अशी आपण उडदाची डाळ बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या आणि थोडेसे धणे, थोडे जिरे आणि हे अद्रक आणि हा कापून घेतलेला आहे कांदा, कोथिंबीर, लसण, कढीपत्ता, फोडणीसाठी कढीपत्ता आणि लसण आणि हे बघा घेतले टमाटे. आता याच्यातले आपण काय दळणार आहे, टमाटे आणि कांदा हा फोडणीला टाकणार आहोत. बाकीचं आपण हे सर्व दळून घेणार आहोत. तर चला मग आता मी प्रथम डाळ शिजायला टाकणार आहे. तर साधी सोपी आज मैत्रिणींनो आपण मस्त अशी पावसाची भन्नाट आणि खायला अशी छान टेस्टी अशी छान चविष्ट अशी डाळ आपण बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो बघा, ह्या पद्धतीने तुम्ही डाळ बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली हिरव्या मिरच्यामधली उडदाची डाळ. तर आता आपण कशी बनवत आहे ते तुम्हाला दाखवते. प्रथम आपण डाळ शिजायला टाकणार आहोत कुकरमध्ये. हे बघा मैत्रिणींनो, प्रथम आपण कुकर ठेवलेला आहे. आता कुकरमध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत डाळ शिजण्यासाठी. तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये डाळ शिजण्यासाठी थोडा कांदा टाकणार आहोत फोडणीला, म्हणजे चविष्ट डाळ ही बनल्या जाते. शिजताना कांदा टाकला ना तर डाळीची चव एकदम मटणासारखी येते. आणि हे बघा मैत्रिणींनो, छान असं आपण हलवून आता ही छान असा हलवून घेतलेला आहे कांदा. तर याच्यामध्ये आपण ही डाळ आपली शिजायला टाकत आहोत. आता आपण याच्यामध्ये डाळ शिजायला टाकलेली आहे. ती डाळ अशी छान अशी हलवून घेणार आहोत. तर मैत्रिणी, डाळ शिजता वेळेस आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि त्याच्या डाळ शिजताना आपण चवीनुसार हळद बी टाकणार आहोत. आता मैत्रिणींनो, आपण त्याच्यावर अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत डाळ शिजायला. तर ही बघा अशी आपली डाळ शिजत आहे. आणि मैत्रिणींनो, त्याच्या डाळ शिजताना आपण त्याच्यात हे टमाटे बी टाकणार आहोत, कारण टमाटे डाळीत मस्त शिजतात आणि एकदम टेस्टी आणि चवदार अशी लागणारी आपण आज उडदाची डाळ बनवत आहोत. तर हे बघा, हे टमाटे टाकलेले आहे. आता छान असं हलवून घेणार आहोत आणि मस्त असं झाकण लावून आपण डाळ शिजवणार आहोत. साधी सोपी आज आपण उडदाची डाळ झणझणीत आणि चमचमीत खायला अशी मस्त आज आपण बनवत आहोत. तर चला आता आपण कुकरला झाकण लावूया. तर हे बघा मैत्रिणी, छान अशी आपली ही उडदाची डाळ आता शिजत आहे. कुकरमध्ये एक शिट्टी करून घेणार आहोत आपण.
त्याच्यासाठी आता लागणारा मसाला काय काय लागतो तो हे बघा मैत्रिणींनो, आता त्याच्यासाठी लागणारा मसाला काय काय आपल्याला घ्यायचा आहे दळायला ते तुम्हाला दाखवतो. बघा मैत्रिणींनो, आपल्याला डाळीसाठी, उडदाच्या डाळीसाठी लागणारा मसाला प्रथम आपण घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे लसण, त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे अद्रक, त्याच्यानंतर हे आपले धने आणि जिरे. हे बघा असे धने जिरे. त्याच्यानंतर आपण थोडंसं घेतलेलं आहे मीठ. त्याच्यानंतर दळण्यासाठी घेतली थोडीशी हळद. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे एवढी कोथिंबीर. आता हा मसाला सर्व असा आपण छान असा हा काढून आणि असा मस्तपैकी आता आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. हिरव्या मसाल्यामध्ये छान अशी उडदाची झणझणीत आणि चमचमीत टेस्टी अशी डाळ आज आपण बनवणार आहोत. पौष्टिक अशी पडशाला, सर्दी पडशाला खूप चांगली असते. तर गावाकडे साधे आणि सोपी बनवतात, त्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. तर आता आपण प्रथम काय करणार आहोत, हे वाटून घेणार आहोत. तर चला मैत्रिणी, आता हा आपण हिरवा मसाला छान असा वाटून घेऊया. तर बघा मैत्रिणी, मी कशा पद्धतीने बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, इतरांना करून घाला. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली आता उडदाची डाळीचा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, छान अशी आता आपल्या कुकरला शिट्टी झालेली डाळ अशी तर हा बघा मैत्रिणींनो, आपला हा छान असा मसाला हा तयार झालेला आहे. आता ह्या मसाल्यामध्ये आपण छानशी अशी उडदाची डाळ आपण शिजत घातलेली आहे आणि हे मसाला आणि हे मसाल्याचं आपण मिक्सरमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर आता बघा आपण छानसा असा ग्रीन असा छान हिरव्या कलरचा मसाल्यामध्ये आपण उडदाची डाळ बनवणार आहोत. साधी आणि सोपी गावाकडची साधी रेसिपी आपली असणार आहे मैत्रिणी. तर आता बघा मैत्रिणी, आपण कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि डाळ बघा आपली छान अशी शिजलेली आहे. तर त्या डाळीला अशी घोटून घ्यायचं, पळी घेऊन असं घोटायचं. घोटल्यामुळे डाळ ही एकजीव होते आणि मस्त अशी शिजलेली गैरी शिजते, म्हणजे बारीक शिजते आणि खायला अशी चवदार लागते. तर गरमागरम अशी उडदाची डाळ आपण बनवू या आज साधे आणि सोपी. तर चला, आता डाळ बी शिजलेली आहे, मसाला बी तयार झालेला आहे. तर आता आपण कशी बनवायची ती तुम्हाला मी दाखवत आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण तेल टाकायचं आहे. तुम्हाला किती लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाका. मी कमी तेलात आपल्या कमी याच्यामध्ये, म्हणजे जास्त नाही, कमी तेलात बनवत आहे. तर हे बघा आपलं कमी तेल मी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नुसतं फोडणीला मी कढीपत्ता टाकलेला आहे. साधी सोपी आपली हिरव्या मिरच्याची मस्त अशी चवदार आपली अशी छानशी आपली उडदाची डाळ बनवणार आहोत. आता छानसा असा तडका बसत आहे कढीपत्त्याचा. तर हे बघा आता कढीपत्त्याचा मस्त तडका बसत आहे. तेल चांगलं तापून गेलेलं आहे. आता परत एकदा आपण मस्त असं हलवून घेऊया. त्या बघा मैत्रिणींचा छानसा तडका बसला. आपण हा हिरवा मसाला हिरव्या मिरच्यांचा आता त्याच्यात टाकूया. छानसा असा तडका त्याला देऊया. हिरव्या मसाल्यामध्ये अशी छानशी उडदाची डाळ. आता याला मस्त असं हलवून घ्यायचं छान असं. तर मैत्रिणी, अशी डाळ बघून करून बघा, खाऊन बघा. चॅनल लाईक सबस्क्राईब करायची विसरू नका. साधी आणि सोपी आपली उडदाची डाळ ही हिरव्या मिरच्यामधली. आता मिरच्या कशा पावसामुळे मिरच्या बी छान आलेल्या आहेत आणि गरमागरम पावसामुळे आपण उडदाची डाळ गरमागरम करणार आहोत.
तर आता मैत्रिणींनो बघा, याला छान असा तडका बसलेला आहे. तर आपलं जे मसाल्याचं पाणी आहे ना, ते आपण याच्यामध्ये टाकणार. आता हे मसाल्याचं पाणी टाकल्यामुळे असं छान परत असं मस्त हलवून घ्यायचं. छान असं हलवलं. आता मीठ तर आपण डाळीत बी टाकलेलं आहे, मसाला वाटवताना बी टाकलेलं आहे चवीचं मीठ. तर आता याच्यात परत काही मीठ टाकायचं नाही, नंतर बघायचं आणि खारट करू आहे का नाही. आता हे पहा, असा गदा गदा छान मसाला आपला शिजत आहे. तो पहा गदा गदा असा छानसा सेंट सुटला आहे आणि छान असा बघा मसाला शिजत आहे. आता आपण याच्यात टाकणार आहोत उडदाची डाळ. आता आपण उडदाची डाळ टाकली आहे. मस्त अशी छान अशी आता आपण हलवून घेऊया. अशी एकजीव. अशी मस्त घरटून घ्यायची पळीने. आता याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार हलवून. ते बघा, पावसाची मस्त गरम गरम अशी छान झणझणीत आणि चमचमीत आपली उडदाची डाळ मस्त बनत आहे. आता आपण याच्यात मीठ टाकूया. ह्या बघा मैत्रिणींनो, मस्त असे छान उकळी फुटले. आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, जास्त टाकायचं नाही. पुन्हा एकदा मीठ टाकल्यावर असं छान असं हलवून घ्यायचं. असं एकजीव हे करायचं त्याला. असं घोटल्यामुळे डाळ अशी चांगली बारीक शिजते आणि चवदार बनते. तर आता मी ही डाळ कशी बनवलेली आहे पावसाळ्यामध्ये गरम गरम ही उडदाची डाळ. तर ह्या पद्धतीने मैत्रिणींनो तुम्ही बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब. तर ही डाळ आता आपली छान उकळल्यामुळे आता आपली ही डाळ तयार झालेली आहे. तर चला आता आपण. तर मैत्रिणींनो बघा, अशी छान अशी आपली उडदाची डाळ तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने असे तुम्ही करा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. पोळ्याबरोबर भातावर बी खूप छान लागते. कोणी कोणी तर बघा सर्दी झालं उडदाची डाळ पेतं बी. तर अशी छान अशी आपण उडदाची हिरव्या मिरच्यातली डाळ बनवली आहे, साधी आणि सोपी गावाकडची. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. तर ही बघा आपली डाळ तयार झालेली आहे, हिरव्या मिरच्यामधली उडदाची डाळ. तर चला आता आपण झाकण ठेवूया. डाळ बघा कशी खळा 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 अशी छान अशी उकळलेली आहे. तर हे बघा मैत्रीण, छानशी अशी गरम गरम अशी टेस्टी अशी हिरव्या मसाल्याची आपली उडदाची डाळ तयार झालेली आहे, साधी आणि सोपी. तर चला मैत्रिणींनो, अशी बनवून बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली उडदाची डाळ गावाकडची गरमागरम पावसाळ्यामध्ये बनवली जाणारी.